बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशनी शरीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. प्रस्तुत प्राप्त प्रवचन रूपी घेतले सेवेसाठी घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 14-70 ही ओवी निवडण्या पाठीमागचं कारण ह्या ओवीमधून माऊली आपल्याला भक्त कसा असावा, गीतेचं महत्त्व, गीता कोणी सांगितली, संसार कसा आहे आणि जग कसं आहे, ह्या 5 गोष्टी आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा आहे. आणि हे टाकत असताना आपला जो वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदाय म्हणजे तिन्ही संप्रदायांचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर तुम्हाला असा संप्रदाय भेटणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींचा नाथ संप्रदाय, तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय आणि एकनाथ महाराजांचा गुरु संप्रदाय, ह्या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजे हा आपला वारकरी संप्रदाय आहे. ज्ञानदेवी रचला पाया, एकनाथ भागवत खांब दिला एकनाथ भागवत तुका झालासे कळस, ही जी इमारत आहे याचा पाया साक्षात माऊलीने रचला. त्यानंतर खांब एकनाथ बाबांनी दिला म्हणजे भागवत रूपाने, आणि कळस म्हणून तुकाराम महाराज. म्हणजे जशी आपल्या वारकरी संप्रदायांची प्रस्थांतरे ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा ही आपली प्रस्थांतरे आहेत. त्यात विशेष करून प्रवचनासाठी खास ज्ञानेश्वरीला विशेष महत्त्व आहे. आणि ही ज्ञानेश्वरी सांगत असताना जवळजवळ पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत सांगत आल्यानंतर 18वा हा कळसो अध्याय आहे. आणि ह्या कळसो अध्यायामधील शेवटी संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर शेवटच्या अगदी मला वाटते शेवटचा 66व्या श्लोकाच्या खाली ज्या ओव्या घातल्यात त्यामध्ये ओव्या आहे. आणि श्लोक काय सांगतो, सर्व धर्मांना परित्यज्य मामेकं शरणं व्रजः अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामीच मा शुचः. म्हणजे तू मला एकट्याला शरण ये तर तू मोक्षाला पावशील. आणि हे सांगत असताना हे वेदाचं महत्त्व सांगितलं. वेद तिन्ही वर्णांच्या कानी लागला. 4थ्या वर्णाला वेद ऐकता येत नाही, परंतु वेद संपन्न होणं ठाई. तर वेद जरी संपन्न असला तरी तो 3 वर्णांनीच ऐकावा. स्त्री शूद्राधिकार प्राण्याला अनुसरून मांडून ठेवलेला नाही. आणि मग ह्यातनं सोडवणूक करायची असेल तर काय कर बाबा, तू ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा भक्त हो. आणि हे तुमच्या आमच्यासाठी, कारण मुळात गीता कोणी कोणाला सांगितली हे आपला प्रश्न आहे. आपलं उत्तर ठरलेलं आहे. आपण काय म्हणतोय, गीता बाबा कृष्णानं अर्जुनांना सांगितली, हे झालं रेग्युलर उत्तर. परंतु जर तुम्ही भावार्थ बघितला, अगदी जर मतितार्थ जर गेला, तर अर्जुन आणि देव हे काही वेगळे नव्हते. जसं एका आरशानं दुसऱ्या आरशात बघावं किंवा आपणच आपलं स्वरूप प्रकट करून अर्जुनाचं निमित्त करून ह्या जगाचा उद्धार करण्यासाठी म्हणून गीता सांगितली. तसं म्हणून तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशनी शरीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. तसं अर्जुनाचं निमित्त करून ही जी गीता सांगितली श्रीकृष्णाने स्वतः, श्रीराजे म्हणजे श्रीकृष्णाने सांगितली. आणि मग ह्या जगाचं जे संसाररूपी ओझ आहे ते ओझ हलकं करण्याचं काम या गीतेनेच केलेलं आहे. आणि हे सांगत असताना त्याच्या अगोदर जवळजवळ 3 दृष्टांत दिलेत. परी वत्साचे वर्षे दुपते होय घरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगद उदाहरण. जशी एखादी गाय घरात यावी आणि त्या व्याल्यानंतर तिच्यामुळं सगळ्या त्या कुटुंबाला सगळ्या जसं दूध मिळते, तसं ह्या पांडवांच्या निमित्तानं जगताचा उद्धार व्हावा अशी त्या श्रीकृष्णाची इच्छा होती. म्हणून ही गीता सांगितली. नवे चातकांचे कवणी मेघू पाणी असी धावे ते चराचर आगवे निवाले जेवी. जसं पाऊस
एका चातकाची तहान केवढी हो, अगदी मला वाटते 5-10 थेंब्यांचं त्याचे तहान भागेल एवढ्या त्या चातकाच्यासाठी, परंतु तो अगदीच अनन्य आहे. जसं माऊलींनी सांगितलं 9व्या अध्यायात, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारण जन्म मरण, शरणागता शरण मीची ऐकू. अशा पद्धतीनं आपण जर चातकांच्या पद्धतीने जर आपण आपलं जीवन जर व्यतीत केलं एकच देव, तर मग तो पाऊस त्या चातकासाठी जसा पडतो आणि मग संपूर्ण हे चराचर मुहूर्त किंवा चराचराला फायदा होतो, तशा प्रकाराने नव्हे बघा. का अन्यन्यगती कमळा लागी सूर्य वेळो वेळा, का सुकिया होई जे डोळा त्रिभुवनचा. जसा तो सूर्य एक कमळ उगवावं, त्या कमळाच्या उगवण्यासाठीच म्हणजे कमळ फुलण्यासाठी उगवतो, तशा पद्धतीनं तो जर सूर्य जर उगवला तर त्या संपूर्ण प्रकाश या पृथ्वीवर प्रकाश पडतो आणि संपूर्ण पृथ्वी अगदी भरभरून प्रकाशमय होते. अशा प्रकारानं तैसे तैसे शब्दासाठी ह्या 3 ओव्या खर्ची गाठल्यात. आणि मग अर्जुनाची निव्याचे, अर्जुनच का निवडला? पांडवा माझे, म्हणजे मला वाटतं विभूती सांगत असताना विभूती योगात सांगितले, पांडवा माझे अर्जुन. पांडवा म्हणजे तू जो अर्जुन आहेस तो मीच आहे म्हणून सांगितले. नव्हे अर्जुनाचं निमित्त करून, कारण अर्जुनाजवळ 4 गुण होतात आणि हे जर तुमच्या आमच्याजवळ जर असले तर देव आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. कारण 9व्या अध्यायात 40 नंबरची ओवी माऊलीने घातली, सुमन आणि शुद्धमती अनिंदुक आणि अन्यन्यगती परितयाही प्रति गोप्य चाळविजे सुखी. आपण आपल्या मनातली गोष्ट कुणाला सांगावी? एक तर देवाला सांगावी किंवा आपण आपल्याला सांगावी. परंतु आपण काय करतोय, देवाला सांगण्याऐवजी, म्हणजे जसं स्त्रियांचा स्वभाव असतो बघा, तुला म्हणून सांगतो, पण तू तसं सांगितलं नाही. इथं काय सांगितली ओवी, काय म्हणते, अनिंदुक आणि अन्यन्यगती, सुमन आणि शुद्धमती. ज्याचं मन चांगलं आहे सुमन, शुद्धमती ज्याची बुद्धी चांगली आहे शुद्धमती, अनिंदकू जो कुणाची निंदा करत नाही, आणि अन्यन्यगती जो आपल्याशी अन्य नाही, म्हणजे आपल्याला खात्री आहे की बाबा हा माणूस आपल्या सोडून ही कुठेही वाच्यता करणार नाही. हे 4 गुण त्या अर्जुनाजवळ होतं. तो कसा होता? सुमन, त्याचं मन चांगलं होतं, त्याची बुद्धी चांगली होती, शुद्धमती. त्यानंतर अनिंदकू, तो कुणाची निंदा करत नव्हता, किंवा त्यांना एक वेळ खायला मिळालं नाही तरी सुद्धा ते पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी न विसरसी. कधीही ते देवाला विसरलेले नाहीत. नव्हे अर्जुनाचा एक दृष्टांत सांगितला जातो. एक वेळ असा झाला की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या महालाच्या समोरून जात असताना, अर्जुन झोपला असताना त्या महालातून कृष्ण 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 असा आवाज येत होता. आणि मग त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याच्या जवळ गेलेत आणि जवळून बघितलं तर त्याच्या रोमारोमातून कृष्ण 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 असा आवाज येत होता. म्हणजे इतका तो कृष्ण भक्तीत समृद्ध झालेला होता. मग अशा प्रकारानं अन्यन्य शरण, म्हणूनच मगाशी मी म्हणून गेलो, पाठीमागे सांगितलं, जो मज होय अन्यन्य शरण त्याचे मी निवारण जन्म मरण. वास्तविक विजय कुणाचा व्हायला पाहिजे होता? कारण जवळजवळ बघितलं तर पांडवांचं सैन्य होतं 7 अक्षौणी सैन्य होतं आणि कौरवांचं सैन्य होतं 11 अक्षौणी. 1 अक्षौणी म्हणजे जवळजवळ 2,40,000. म्हणजे किती वाढून होते? 4 अक्षौणी सैन्य वाढून होतं, म्हणजे जवळजवळ 10 लाख सैनिक वाढून असून सुद्धा विजय कुणाचा झाला? तर पांडवांचा झाला. तर का झाला? तर त्यांची सत्याची बाजू होती किंवा त्यांच्यावर देवावर निष्ठा होती. आणि तुम्ही आम्ही काय करतोय? जन नव्हे अवघा जनार्दन अशी त्यांची अवस्था होती. आम्ही काय करायलो? देव सोडून बाकीचं आम्हाला सगळं पाहिजे. आणि त्यावेळी मागताना ज्यावेळी श्रीकृष्णाकडे मदतीला अर्जुन आला होता, त्यावेळी नंतर येऊन सुद्धा ज्यावेळी कृष्णाने विचारले, अर्जुना तुला काय पाहिजे? त्यावेळी तिथंच मला वाटते उशाला बसलेला दुर्योधन होता. दुर्योधन म्हटला, मी अगोदर आलो आणि त्यांना काय विचारता? म्हणजे एवढा धीर निघाला नाही. आणि मग त्यावेळी कृष्णाने अट्ट गाठली की बाबा मी एक अट्ट आहे, माझी अट्ट आहे, तुम्हाला पटत असली तर मी त्यांना तुम्हाला सैन्य देतो. त्यावेळी तो दुर्योधनाला व अर्जुनाला काय म्हणतोय, मी एका बाजूला असेल आणि माझं सैन्य एका बाजूला असेल, आणि माझे सैन्य तो कोणाला पाहिजे त्याला घ्या, परंतु माझं एक अट्ट आहे की मी शस्त्र हातात धरणार नाही, फक्त मी 4 सल्ल्याच्या गोष्टी सांगेन. मग अशा वेळी तुम्ही आम्ही काय करू? तो म्हणणार एकटा काय कामाचा. परंतु विजय कोणाचा होईल? त्यावेळी ज्यावेळी संजयाला प्रश्न विचारला, त्यावेळी 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांत गीता संपवली. त्यावेळी त्या संजयाने सांगितले, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो वृत्तीर ध्रुवा नितीर मतीर ममम. ज्या बाजूला कृष्ण आहे त्या बाजूला विजय निश्चित आहे. मग अशा प्रकारानं अर्जुनाला सांगा. अर्जुन म्हणला, बाबा मला देवा तू माझ्या बाजूला पाहिजेस. अशा प्रकारानं तिची निष्ठा होती. म्हणून अर्जुनाला विशेष महत्व आहे. आणि तो
असा अर्जुनाचं निमित्त केले तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी शरीराजी. गीता म्हणजे तरी काय हो? गीता हा धर्म नुसता धर्मग्रंथ नाही, तर जवळजवळ संपूर्ण शास्त्र जेवढी म्हणून नाहीत, संपूर्ण वाङ्मयाच्या मतीत आत्माजने हस्तगत रत्न होय. ह्या आत्मा नावाचं जे रत्न आहे ते हस्तगत केलेली गीता आहे. संपूर्ण वाङ्मय म्हणून जेवढं वाङ्मय आहे जगाच्या पाठीवर त्याचं सार म्हणजे गीता आहे. आणि ही गीता कुणी सांगितलं तर श्रीराजे म्हणजे कृष्णाने सांगितली. म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. तुका म्हणे घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जे गीतेचं श्रवण करतात त्यांची मी सेवा करायला तयार आहेत. गीता भागवत करती श्रवण अशा लोकांची सेवा करायला साक्षात तुकाराम महाराज तयार आहेत. म्हणून गीतेला विशेष महत्व आहे. कारण गीता जगावं कसं शिकवतोय आणि भागवत मरावं कसं शिकवतो. आणि हे जगणं आणि मरणं याचंच नाव संसार आहे. जन्माला यायचं आणि मरायचं हे जर तरुण जायचं असेल तर तुम्हाला गीता प्रकाशन शरीराची गीता 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 म्हणून. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, आपलेच मला वाटते बराक ओबामा ज्यावेळी भारतीय दौऱ्यावर आले होते त्यावेळी आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना गीता भेट दिली. आणि तिने अमेरिकेत गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या गीतेचं वाचन केलं. बघा, वाचन केल्यानंतर त्यांना त्यातली गोडी वाटली आणि त्यांनी सांगितले की बाबा मला ह्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने समजावून सांगता येईल असं काहीतरी द्या. मग त्यावेळी ज्ञानेश्वरी त्यांना दिली आणि मग त्या ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी केल्यानंतर त्यांना खरोखर त्यातला गुह्यार्थ समजला. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, पंढरपूरसारखं तीर्थ नाही. ह्या दोन गोष्टी. कारण मला वाटते वारकरी संप्रदायाची पंचसूत्री तुम्ही ऐकले असतील. एक पंचसूत्री आहे, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. कारण इथला देव जो आहे, जेव्हा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. संपूर्ण म्हणून जेवढे अवतार आहेत त्याचा अवताराच्या राशी त्याचं मूळ कोण कारण आहे तर तो विठ्ठल आहे. इथला देव तीर्थ जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा इथं काही नव्हतं त्यावेळी फक्त पंढरपूरच होतं. अशा प्रकारचं हे तीर्थ आहे पंढरपूर. त्यानंतर संत ज्ञानोबा तुकावा किंवा एकनाथ असतील तर देवतेची संततेची देव निमित्त त्या प्रतिमा किंवा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अशा प्रकारानं देवानच ह्या उद्धाराया जन जडजीवा ह्या लोकांचा उद्धार करायसाठी म्हणून संतांच्या रूपात इथं या पृथ्वी तलावर जन्म घेऊन लोकांचा उपकार केला. म्हणून इथलं संत श्रेष्ठ आहे. देव तीर्थ संत आणि ग्रंथ आज जरी तुमच्या आमच्यात संत नसले तरी ते ग्रंथ रूपाने साहित्य रूपाने आपल्याकडे आहेत. कारण अभंग तुकारामाच्या अभंगवाणी आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या भागवताच्या ओव्या अभंग कधीही त्यांना भंग पावणार नाही अशा ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे ग्रंथ. आणि ते ग्रंथ त्या ग्रंथ रूपाने आज ते आमच्यात आहेत. म्हणून इथले ग्रंथ श्रेष्ठ आहेत. आणि शेवटी सांगितली साधना सांगितली किंवा मंत्र सांगितला तिथला उघडा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. हा जर तुम्ही मंत्र जपला म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार जर तुमच्या मुखातनं सदोदित झाला तर तुम्हाला तुमचं स्वरूप कळल्याशिवाय राहणार नाही. आणि ते स्वरूप कळायचं असेल तर पहिल्यांदा संत ईश्वर कृपा व्हायला पाहिजे. त्यानंतर मग तुमच्याकडे स्वतःची गुरुकृपा व्हायला पाहिजे. त्यानंतर ईश्वर कृपा झाली, गुरुकृपा झाली, मग शास्त्र कृपा होईल आणि त्यानंतर तुमची अंतकरण कृपा होईल. आणि ह्या कृपा जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला स्वाध्याय म्हणून गीता 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 ही जरी अक्षर नुसती जरी अक्षर म्हणली तर एक एक अश्वमेध यज्ञ माऊलीने ओवी घातल्या. नुसतं जरी गीता म्हटलं तरी एक एक अश्वमेध केल्या समान आहे. अश्वमेध म्हणजे आत्ताच्या कलियुगात तुम्हाला तूप पाहायला मिळत नाही कारण सगळीकडे गोकुळ आहे. परंतु जवळजवळ वर्षभर हत्तीच्या सोंडेतनं तुपाची धार सोडून यज्ञ प्रज्वलित करायचा आणि ते वर्षभर तेवत ठेवायचा. याला म्हणायचं एक अश्वमेध यज्ञ. म्हणजे नुसतं जरी गीता म्हटलं तरी तुमचा एक अश्वमेध यज्ञ. कारण कलियुगात इतर साधनं तुम्हाला करता येत नाही. फक्त कलियुगी उद्धार हरीच्या नामी. हरीचं नामच इथलं कलियुगातलं उद्धार व्हायचं साधन आहे. आणि हे साधन शहाणा तो ध्वनी घेतोय ते तुकाराम महाराज म्हणतात. हे जर साधन सोपं आहे, हे शहाणा आहे तोच घेतोय. आणि मग ह्या गीतेत तेच सांगितले. आणि मग ही गीता कसं आहे सर्व वाङ्मयांच्या मतीत किंवा गीता नव्हे शास्त्र संसार जनित शास्त्र
ह्या संसारावर विजय मिळवायचं शस्त्र आहे. जर आपण लढायला जायचं झालं तर आपल्याकडे अगोदर शस्त्र चांगलं पाहिजे. तसं हे जर शस्त्र तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला संसार जड किंवा ओझं वाटणार नाही. हे पुढं मला सांगायचंच आहे. परंतु ही जी गीता सांगितली, गीता प्रकाशनी शरीराची कोणी सांगितली तर साक्षात त्या परब्रह्म परमात्म्याने सांगितली, श्रीकृष्णाने सांगितली. श्रीकृष्णाचं स्वरूप कसं आहे आणि तोच म्हणजे आपला विठ्ठल आहे. तो हा उभा विटेवरी. जर तुम्ही विठ्ठलाची मूर्ती बघितली तर त्याच्या खाली एक संस्कृत श्लोक असतो बघा, ओम षडगुण्य ऐश्वर्य संपन्न आहो रमाकांता विठ्ठला. जो 6 गुणांनी युक्त आहे अशाला विठ्ठल म्हणावं किंवा अशाला पूर्ण परब्रह्म म्हणावं. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वस्ती जया तेच नाव भगवंतू. ही 5व्या अध्यायाला माऊलीने उभी घातली. परत त्याचंच रूपांतर केले. यश म्हणजे तो कधीही अपयशी नाही. कसे म्हणाल, आता मगाशी सांगेल तुम्हाला, मी अगोदरच सांगून गेलो की विजय कुणाचा व्हायला पाहिजे होता, कौरवांचा व्हायला पाहिजे होता. झाला कुणाचा तर पांडवांचा झाला. का तर त्या बाजूला स्वतः श्रीकृष्ण होता. म्हणून यश कधीही अपयशी नाही. श्री म्हणजे लक्ष्मी त्याच्या अगदी पायाजवळ आहे. आणि तुमची आमची लक्ष्मी कुठं आहे? तुम्ही आम्ही लक्ष्मीला किती महत्त्व देतोय. लक्ष्मीनं सुद्धा आपली जागा म्हणजे लक्ष्मी म्हणजे धन असेल किंवा आपली पत्नी असेल किंवा इतर काय असेल, श्री लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ आहे. आणि श्री यश श्री औदार्य त्याचं एवढं औदार्य आहे, तो न मागता काही देतोय, मागणाऱ्याला काहीच देत नाही. न सांगता कळे ते अंतरीचे गुज विश्वी विश्वंभर अशा प्रकारानं तो आहे. त्या सुदामा ब्राह्मणाला मुठभर पोह्यासाठी त्याला मागायचं धाडस झालं नाही. बायकोची विनंती म्हणून आपल्या लहानपणीच्या मित्राला भेटायला आला होता आणि मग न मागता सुद्धा सोन्याची नगरी दिली. म्हणजे एवढं त्याचं औदार्य आहे. यशस्वी औदार्य. ज्ञान, तो ज्ञानी याचा बापू आहे, संपूर्ण अंतर्ज्ञान आहे. त्यांना माहित नव्हतं काय विजय कुणाचा होणार आहे किंवा युद्ध कसं होणार आहे किंवा काय, परंतु का केलं तर संपूर्ण हा जो एकलाची नटनट 84 लक्ष योनी एकटाच नटलेला आहे आणि त्यात तो भरून उरलेला आहे. अशा प्रकाराने त्याच्या ज्या लीला आहेत त्या लीला त्याला करून दाखवायच्या होत्या आणि त्यातनं म्हणजे पांडवांचा किंवा सत्याची बाजू उघड करून दाखवायची होती. म्हणून सत्याला विशेष महत्त्व द्यायचं होतं. म्हणून ज्ञान, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य. तुमच्या आमच्याकडे वैराग्य आहे आणि देवाकडे सुद्धा वैराग्य आहे. देवानं जवळजवळ उपासल्याबरोबर अगदी श्रीकृष्णानं आपल्या उपासलेल्या स्वतःच्या म्हणजे मातेला ठोकरून तो गोकुळावरून मथुरेला गेला आणि परत मथुरेवरून द्वारकेला गेला. एवढं तो त्यागी. गीता शब्द जर तुम्ही उलटा केला, गीता म्हणजे त्याग, त्यागाला विशेष महत्व आहे. आणि वैराग्याला पण विशेष महत्व आहे. वैराग्य अंगी जो पण बांधत नाही तोपर्यंत तुमची कुठलीही गोष्ट किंवा परमार्थात तुम्ही त्या पात्रतेला उतरू शकत नाही. वैराग्य म्हणजे तरी काय? वैराग्य म्हणजे त्याग. सोप्या भाषेत, जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर ये लोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या इच्छित वस्तूच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेच वैराग्य म्हणतात. ही इच्छाच आपली सगळा खेळ नटवते. आणि हे जे वैराग्य आहे हे वैराग्य त्या देवाजवळ होतं. म्हणून त्यानं गोकुळ सोडलं, मथुरा सोडली, द्वारका पाण्यात बुडवली. तो आपण मात्र त्या बाणाचं निमित्त होऊन स्वतःचं मरण पत्करलं. अशा प्रकारानं तो वैराग्यवान आहे. आणि नंतर शेवटी त्याचं ऐश्वर्य एवढं आहे त्याला निर्गुणाचा कंटाळा आला म्हणून सगुण रूप धारण केलं. कारण मला वाटते 12व्याच्या सुरुवातीलाच अर्जुनाचा प्रश्न आहे, देवाला तुला कोणते भक्त आवडतात? त्यावेळी देवानं स्वतः सांगितले की सगुण साकार मानणारे गावंडळ आहेत. त्यानंतर सगुण निराकार मानणारे, सगुण साकार निर्गुण निराकार मानणारे ते सुद्धा मला भक्त आवडत नाहीत. तर सगुण निराकार जो असा मी आहे त्याला, म्हणजे जसं त्या दुधातच दही तूप ताक हे जे पदार्थ आहेत पण ते एकदा जर लोणी काढलं परत त्या ताकात मिसळत नाही, तशा प्रकाराने त्या निराकार रूपाने ज्यात जसा भरलेला आहे दुधात तशा प्रकाराने मी आहे असं जाणतं तो भक्त मला आवडतोय. म्हणून सगुण समजून निर्गुणाची भक्ती करतात. म्हणून ही जी भक्ती आहे ती आपल्या संप्रदायामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्याला त्या ओळीवर बोलत असताना तैसे अर्जुनाची व्याजे ती अर्जुनाचं निमित्त करून गीता कोणी सांगितली तर साक्षात श्रीकृष्णाने सांगितली. आणि मग ह्यामुळं काय झालं, संसार एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. हा आपला मूळ गाभा आहे. कारण संसार दुःखमुळं चौकळे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ही झाला व्यवहारातला संसार. म्हणजे तुम्ही आम्ही जे मुलं बाळ, घर दार साडी गाडी माडी सगळे जे करतोय हा एक संसार. परंतु माऊलींना किंवा सांगायचा जो संसार आहे तो संसार फार वेगळा आहे. कारण माऊलीने मला वाटतं ज्ञानेश्वरी सांगितले, आगा उपज्ञानी निमणे हे साचची मानणी, या नाव
जीव हन लोकू संसार. जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं, हा खरा संसार आहे. आणि ह्या संसारावर विजय मिळवायचं यासाठीच तुम्ही आम्हाला जन्माला घातले. कारण 84 लाख योनी निर्माण केल्या, परंतु त्यातल्या जवळजवळ 83,99,999 योनी ह्या देवाचं स्वरूप जाणू शकत नव्हत्या. म्हणून मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण, बुद्धी नावाचा जो एक मनुष्याजवळ गुण दिला, त्या बुद्धिनिश्चय आत्मज्ञान त्याने भावी व्हावे आपण तत्परायण अहर्निशी. सतत त्या बुद्धी जर जागृत झाली तर त्या बुद्धीनं जर तुमच्या जर प्रकाश पडला तर मी जन नव्हे अवघा जनार्दन किंवा मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुम्हाला तो जर मी कळला तर आणि माझं हा जो संसार आहे हे तुम्हाला बाधणार नाही. आणि तुम्हाला खरंच बाधक जर असेल तर हेच आहे मी आणि माझे. जसे आमचे गुरुवारी सांगतात की तो गारुडी जो असतो, तो गारुडी काय करतो, त्या सापाला पकडतो आणि त्या सापावरच आपली उपजीविका करतो. परंतु तो एक काम करतो, त्या पकडल्यानंतर त्या सापाचं जे विषारी 2 दात आहेत ते तेवढं दात काढून ठेवतो. मग तो कितीही जरी नाचला किंवा चावला तर त्याचं विष चढत नाही किंवा तो बाधक होत नाही. तसं तुम्ही आम्ही संसारात राहून जर हे मी आणि माझं हे जर 2 दात त्या नागाचं जर काढलं तर तुम्हाला संसार बाधक होणार नाही. आणि मग संसारात जसं पाण्यात राहून ते कमळाचं पान पाण्यापासून अगदी अलिप्त राहते, तशा प्रकारानं तुम्ही आम्ही अलिप्त राहायला शिकायला पाहिजे. आणि हे शिकायसाठीच गीता आहे. आणि हा जो संसार आहे, संसार त्यासाठी जर 15वा अध्याय खर्ची गाठला आणि तो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग जर साधायचा असेल तर त्या अश्वत्थ नावाच्या वृक्षाचं जो म्हणजे अगदी नश्वरच आहे, नाहीच आहे, पण तो दिसतोय. म्हणजे जसं म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामध्ये संध्याकाळ आहे, धड दिवसही म्हणता येत नाही, रात्र म्हणता येत नाही, तशा प्रकारे तो फक्त भासतोय. आणि त्याला तोडायचं असेल तर वैराग्य रूपी जर तुमच्याकडे कुऱ्हाड असेल तर तुम्ही त्याला तोडल्याशिवाय राहणार नाही किंवा त्याच्या विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. हे जर वैराग्य अंगी बाणावायचं असेल तर तुम्हाला गीतेचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून गीतेला विशेष महत्व आहे. आणि मग गीता सांगत असताना संसारा एवढे थोर ओझे, आम्हाला कोणतं ओझन बरं वाटतंय? परमार्थ करायला बरा वाटतोय का संसार करायला बरा वाटतोय? आणि किती दिवस आपण संसार करतोय? संसाराचा कंटाळा यावा का परमार्थाचा यावा हेच आपलं काय कळत नाही. कारण मी कोण हे आपल्याला कळालं नाही. आणि हे कळवून देण्याचं काम संत करत असतात. आणि हे कळालं तर मग खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या भवनदीतनं म्हणजे ह्या संसार सागरातनं तरुण जायला काहीच अडचण येणार नाही. फक्त काय करायला पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आता आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग काय होईल? ते संत तुम्हाला जे सांगतील आणि मग तुम्ही ह्यातनं तरुण जाईल. मग ते संसार कसा आहे, ह्यातनं तुम्ही अलिप्त कसं राहता येईल हे सांगायसाठीच ह्या संसाराला विशेष महत्त्व इथं द्यायचं नाही. आणि हे थोर ओझे जे आहे, हे ओझं जे आहे ते तुम्हाला त्यावेळी कळेल, त्यावेळी तुम्हाला ते जड वाटणार नाही. आणि हे जर एकदा तुमचं झालं तर अशा प्रकाराने तुम्ही जर मी कळाला, मी वासुदेव तत्वता, कळो येईल तत्वता, मी जे वासुदेव आहे हे जर कळाले तर मग सुख दुःख किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या शरीर संबंधानं आलेल्या आहेत आणि ह्या शरीरापेक्षा मी वेगळा आहे हे जर आपण जाणायला लागलो आणि हा जर संसार आपल्याला कळाला तर, कारण हे जे शरीराचं भोग आहेत हे प्रारब्धानं मिळणार आहेत. आणि जे तुम्हाला जे काही इति कर्तव्यता करायची आहे, आपली ओळख करून घ्यायची आहे, स्वस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान निवृत्त करायचं आहे. आणि ते अज्ञान जर निवृत्त झाले तर मग तुम्हाला जग किंवा बायका मुलं किंवा इतर कुणाचाही त्रास वाटणार नाही. कारण हे जे संपूर्ण आहे ते माझं मागच्या जन्मीचं आहे आणि ह्यात मी एकदा मला मोकळं व्हायचं आहे. म्हणजे जसं एखाद्यानं कर्ज काढावं आणि ते कर्ज फेडल्यानंतर जशी पावती घ्यावी, तसं जर तुम्ही ते ह्यातनं जर तरुण गेला तर मग तुम्हाला साक्षात देव ही समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा ओतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानी ऐकू ज्ञानी भक्त व्हाल. त्यावेळी तुम्हाला हे सगळं जगच, कारण मावळीने गुरुपरंपरेच्या अभंगावर शेवटच्या अभंग घातले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरण तिन्ही लोका जाईन ग माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपल्या. संपूर्ण तिन्ही लोकातला संसार सुखरूप करून म्हणून सांगितले. आणि मग हा जर सुखरूप कसा होईल तर सुख हे सुख म्हणजे परमात्मा आहे आणि इतर जे काय आहे ते सगळं अगदी दुःखरूप आहे. म्हणून हा जर दुःखाचा जर आपण त्याचा जर त्रास करून नाही घेतला तर ते आपल्याला बाधणार नाही. आणि मग हे जर बाधलं नाही तर तुम्ही स्वतः सुखीच आहे. आणि अशा प्रकारानं
हे जे दुखणं खरं दुखणं आहे, संसाराचं दुःख आहे, हे संपूर्ण जगाचं, नवे नवे एका दुःखाचं नाही तर संपूर्ण जगाचं फेडायचं काम ह्या गीतेमुळे होतंय. आणि गीता म्हणून कसं सांगितलंय, हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना आचर आचर आपणशी झाला. जर तुम्हाला गीता चांगल्या प्रकाराने समजली तर हे संपूर्ण चराचर जे आहे हे तुमचं घर वाटायला लागेल. कारण माऊलीने पसायदान घालते वेळी सांगितले, आता विश्वात्मके देव येणे वागेने तोषावे तोषोनी मज द्यावी पसायदान. कोणत्या देवाकडे मागणी केली तर ह्या विश्वाला भरून उरलेल्या देवा. तसं ह्या विश्वात म्हणून जेवढं जेवढं दुःख आहे ते नाहीच होईल, प्रत्येकजण सुखी होईल. कारण प्रत्येकाला आपलं स्वरूप कळेल. कारण जग मुळात झालेलंच नाही, जग नावाचा पदार्थच नाही. फक्त भासतंय काय, फक्त जग सत्य नाही तर जगात सत्य आहे. बघा तुम्ही, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसं एक सूर्य या जगाला प्रकाश देतोय तसं संपूर्ण म्हणून जेवढे जीव आहेत त्यांच्यात आत्मरूपानं तोच नटलेला आहे. फक्त आपण त्या स्वरूपाकडे न बघता त्या रूपाकडे बघतोय. कारण कल्पित भेद आणि वास्तव अभेद हे आपलं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप समजायचं असेल तर त्या श्री गुरूंना शरण जावायला पाहिजे. कारण जग नावाचा पदार्थच नाही. जसं सोन्याचा दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. जर तुमच्याकडे एक 4 जिन्नस आहेत आणि ते तुम्हाला मोडून एकच जिन्नस करायचा आहे, त्यावेळी जर तुम्ही सोनाराकडे गेला तर तो काय म्हणतोय, बाबा हे 4 तोळ्याचं चिताक आहे, ह्या 3 तोळ्याच्या पाटल्या आहेत, 2 तोळ्याचं घंटण आहे आणि 1 तोळ्याची चेन आहे. तर तो सोनार जो म्हणत असतोय तो बाबा ह्या 4 तोळ्यातनं 4.25 तोळं निघते, ह्या 3 तोळ्यातनं 2.5 तोळं निघते आणि ह्या घंटनमधनं 2 तोळ्यातनं 2.25 तोळं निघते आणि चेनमधनं 8 ग्रॅम निघते. म्हणजे जशी सुवर्णदृष्टी त्या सोनारची असते, कारण मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त म्हणजे जग आहे. तसं तुम्ही त्या अलंकाराकडे बघता, परंतु सोनार त्यातनं सोनं किती निघतंय बघतोय. तसं जगात तुम्ही जर माणसातला देव शोधला तर तुम्हाला कुठलाही शत्रुमित्र राहणार नाही किंवा इतर काय कोणाची बाधिक होणार नाही. जरी तुम्हाला काय भोग त्याच्यामुळे आले तर ते काहीतरी पूर्वजन्मेचं त्याचं आपण देणे लागत असेल, अशी भावना तुमच्या मनात निर्माण होऊन त्याच्याविषयी जी आडी आहे, मनातला जो दुरावा आहे तो निघून जाईल. जे खळांची व्यंकटी सांडू माऊलीने सांगितले, तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. कितीही खळ असू दे, दुष्ट असू देत, कारण जगात 4 प्रकारची माणसं असतात. 4 प्रकार सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1, स्वतः सुखी व्हावं असं वाटणारी. 2, त्यांना मानव म्हणावं, जे स्वतः सुखी व्हावं असं वाटतं त्यांना माणूस म्हणावं. त्यानंतर आपल्याबरोबर दुसऱ्यानुसार सुखी व्हावं, त्यांना देव म्हणावं. 3, आपण सुखी व्हावं आणि दुसऱ्यांना दुःखी व्हावं. ही राक्षस रूपी म्हणजे अजून सुद्धा ही आपली राक्षस जी युनी आहे ती चालूच आहे. अशा माणसाला म्हणावं बाबा तो राक्षस आहे. आणि 4थी युनी जी आहे तिला विशेष महत्व आहे. भले आपल्याला दुःख झाले तरी चालेल, परंतु दुसरा सुखी व्हायला पाहिजे, ही जी तळमळ आहे ती संतांच्या जवळ आहे. म्हणून देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ ठरलेत ते ह्याच्यामुळे. कारण देव काय करतोय, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. तसं संत नाही, जे खळांची व्यंकटी सांडू त्यांच्यातला जो अवगुण आहे तेवढा जाऊ देत आणि बाकीचा तो तसाच राहू देत. देव मात्र तशी दयामाया दाखवत नाही. म्हणून संतांना विशेष महत्व आहे. आणि हे संत आम्हाला लाभलेत, ज्ञानोबा तुकाराम. आणि त्यांनीच ह्या ग्रंथरूपानं तुमचं आमचं कल्याण व्हावं ह्या एका उद्देशासाठी ह्या फिडिले जगाचे, संपूर्ण जगाचं. कारण अजातवाद सांगत असताना वेदांतान सांगितले की जग झालंच नाही, मग दिसतंय ते काय, तर ती माया आहे, मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. त्यात चैतन्यच दडले. कारण दुसऱ्या अध्यायात माऊलीने ओवी घातली, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तुम्ही आम्ही प्रत्येक माणसाकडे त्या नावानिशी बघतोय, परंतु संत तसं नाही, त्यातला देव बघतात किंवा त्यातलं चैतन्य बघतात. म्हणून चैतन्याला विशेष महत्व आहे. आणि हे चैतन्य, सरभरीत चैतन्य जे आहे ते संपूर्ण ओतपोत भरलेलं आहे. आणि ज्यावेळी हे आपल्याला जाणीव होईल त्यावेळी मग जगात आपल्याला दुःखच दिसणार नाही. जसं कायम दृष्टांत सांगितलं जातोय, दुर्योधनाला सांगितलं की बाबा ह्या खाली पृथ्वी तलावर जा आणि एक चांगला माणूस हुडकून आण, शोधून आण. त्यावेळी दुर्योधनाने संपूर्ण ह्या पृथ्वी तलावर जग पालती घातले, पण त्याला चांगला माणूस सापडला नाही. आणि तोच प्रश्न अर्जुनाला सांगितला, उलटा प्रश्न सांगितला. बाबा तू कृष्णाने सांगितलं, अर्जुना ह्या पृथ्वी तलावर एक वाईट माणूस
मला शोधून घेऊन ये. त्यावेळी अर्जुनानं पण तेच उत्तर दिलं, ह्या पृथ्वी तलावर एकही माणूस वाईट नाही. तर मग काय वाईट आहे? त्याचं प्रारब्ध असेल किंवा पाठीमागले भोग असतील, तो भोगायसाठी म्हणून वाईट वागतोय, हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि मग हे समजण्यासाठीच गीता आहे. आणि मग ह्यालाच दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि ही दृष्टी तुमची आमची दृष्टीवर जे जसं आपण वयवर्ध झाल्यानंतर आपल्याला डोळ्याला चष्मा लागतोय किंवा डोळ्याचं ऑपरेशन करायला लागते, म्हणजे नेमकं काय होतंय? त्या डोळ्यावर जसा सार येतोय, तो सार काढल्यानंतर आज दृष्टी मात्र तशीच असते. तशी दृष्टी तुम्हाला यायची असेल, ती दृष्टी म्हणजे जशी त्या सुवर्ण दृष्टी त्या सोनाराकडे आहे, तशी दृष्टी जर तुमच्या आमच्यात आली, तर मग तुम्हाला जगात आम्हाला काहीच वाईट दिसणार नाही. कारण 12व्यात स्वतः कृष्णाने श्लोक गाठलाय, कोणता भक्त मला आवडतोय? समशत्रोचे मित्रोचे तथा मान अपमानयु शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. ह्या 8 गोष्टी समान मानतोय, तो मला भक्त आवडतोय. आणि असा भक्त अर्जुन होता. आणि मग अशा प्रकारे तुम्ही आम्ही जर भक्त झालो, तर हे जग आम्हाला बाधणार नाही. आणि हे बाधूने किंवा ह्याचा आपल्याला काय त्रास होणार नाही, हे तितकंच खरं आहे. आणि मग हे कशामुळं? तर हे जर करायचं असेल तर तुम्ही आम्ही सतत घेई माझे वाचे गोड नामी विठोबाचे, किंवा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. त्या पंढरी वारीचे जे व्रत आहे व्हायला पाहिजे. कारण पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे, ज्या षड्रिपूवर वार करण्याची ताकद फक्त त्या वारकऱ्यांच्याकडे आहे. म्हणून वारीला विशेष महत्व आहे. नाहीतर दुसरी वारी तुम्ही आम्ही करतोय, ती वारी उपयोगाची नाही. वारी जन्म मरणाती वारी, त्यात पण वेदांतच सांगितलं आहे. पण तशी तुमची आमची दृष्टी होत नाही. ही आम्ही लक्ष्मीच्या आरतीच म्हणतोय, वारी जन्म मरणाते वारी. जन्म मरण जर खरं जन्म मरण कुठला असेल, तर आपलं स्वरूप समजून जर ह्या जन्म मरणातनं जर तुम्ही वाचाल, त्यासाठीच ही सगळी खटाटोप आहे. आणि हे जर समजायचं असेल, तर मग तुम्हाला तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशन श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. अशा प्रकारानं ह्या गीतेमुळेच तुम्हाला हा संसार हलका वाटेल. आणि मग तुम्हाला संपूर्ण जग जनन होया अवघा जनार्दन, किंवा जे जे भेटे भूत ते तर मानिजे भगवंत. हा भक्तियोग माझा निश्चिंत जाणपा. स्वतः कृष्णाने सांगितले की बाबा जो तुला भेटेल ते आपण म्हणतोय. एखाद्या वेळी अडचणच्या वेळी एखाद्या माणसाने जर आपल्याला मदत केली, तर देवासारखा धावून आला म्हणतोय. परंतु त्यावेळी आपल्याला देव दिसतोय. आणि तीच व्यक्ती जर आपल्या बाबतीत काय अपशब्द बोलली, तर तो भाव आपला राहत नाही. म्हणजे आपण त्यातला देव कधी शोधतोय? भक्ताचा प्रकार असतील इतर भरपूर बोलण्यासारखा आहे. हा विषय म्हणजे चिंतनीय आहे. ओवीवर बोलत असताना काय असंच तैसे अर्जुनाचे व्याजे ह्या गीतेमुळे तुम्हाला जर असं झालं, तर तुम्ही एक दिवस त्या स्वतः स्वरूपावर आरूढ झाल्याशिवाय किंवा त्या देवाच्या पावसी अव्यंग निजधाम माझे तरी झडझडून वैला निघ नव्या अध्यायात ओवी घातली. आणि त्यानंतर जे अव्यंग कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही. व्यंग जी आहे ती शरीराला आहेत. आणि शरीर तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना झाले चिरापडे. जसं काट्यानं काटा काढतात, म्हणून तो काटा काय आपण खिशात घेऊन फिरत नाही, तसं ह्या शरीरावर विजय मिळवता येतोय. म्हणजे जे आपलं मोक्ष म्हणजे स्वरूप आहे, त्या स्वरूपापर्यंत जाता येते. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ते जर करून घ्यायची असेल, तर ह्या मार्गानेच गेलं पाहिजे. आणि मग अशा मार्गाने जर तुम्ही गेला, तुम्ही आम्ही गेलो, तर मग तुम्हाला ह्या संसारात आम्हाला त्या संसाराचं ओझं वाटणार नाही. किंवा जगात राहून सुद्धा संसारे असावे असूनही नसावे, जगात राहून सुद्धा तुम्हाला जग कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, किंवा तुम्ही जगाला त्रास देणार नाही. कारण तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोचाल, हीच त्या परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. मी इथंच थांबतो. बोलण्याच्या ओघात काय चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. बरोबर असतील ते तुमच्याच संत सज्जनांच्या संगतीत बसून ऐकलेले माझे गुरुवरे असतील आणि आई वडिलांचा आशीर्वाद असेल. ह्या सर्व तुमच्या हृदयात स्थित असलेल्या परमेश्वराला प्रणाम करून इथेच थांबतो. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. आता विश्वात्मके देवे येणे वागेरणे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे भूतांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लावो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरूंचे आरव.
चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंडचे तापीन ते सर्वाई सदा सज्जन सोरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन ती लोके भजिजो आदिपुरती अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेष लोकीये द्रष्टादृष्ट विजय हो आवेदी येत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला विठ्ठल 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 बोला पंढरीक वर्धल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज